या दोघांनाही मी आमंत्रित करेल, नदीम आडाल आणि नदीम खोत, आपण दोघांनी स्टेजवरती यावं. आपलं देखील सहर्ष स्वागत. शादाबाई नजे यांच्या वतीने आपल्यासोबत जेवढे पण सहकारी आहेत ना, त्या सगळ्या मित्रांना आम्ही आमंत्रित करतो की आपण स्टेजवरती येऊन या ठिकाणी आसनाचं व्हावं. आमदार चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. बिग फाईट मॅच, दोन टीम एकमेकांच्या विरोधात. पहिल्यांदाच या दोन टीम मध्ये हा सामना रंगणार. सुनील 11 बीड आणि वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतराळ वरदी या दोन टीम मध्ये द्वंद्व रंगणार. पहिल्यांदा टॉस जिंकलाय सुनील 11 बीड टीमने, बॉलिंग करण्याचा डिसिजन घेतलाय आणि या षटकार चौकारांची आतिषबाजी होणाऱ्या क्रीडांगणावरती आता बॅटिंग इथून सुरू होतीये. पहिला गोलंदाज रुपेश, पहिलाच बॉल, व्हाईट बॉलने सुरुवात झाली, ती मात्र दाबा फलकाची. आणि प्रथमेश चेंडूचा पाठला करत होता. प्रथमेशच्या साथीला जय डायरे. आज खरं तर या नव्या जोडीचा अवलंब करत असताना प्रथमेश ॲज अ कॅप्टन म्हणून, ॲज अ बॅटर म्हणून मैदानाच्या आतमध्ये सलामीच्या भूमिकेत उतरलाय. समोर रुपेश. प्रथमेश फक्त अंदाधुंद फटकेबाजी करण्यासाठी चेंडूवरती तेवढं ऑब्झर्वेशन करावं लागेल प्रथमेशला. जर का चेंडू बॅटच्या रडारमध्ये, जर का चेंडू बॅट बॉलचा संपर्क होत नसेल, सिंगल गेनर, स्ट्राईक रोड, अशा कित्येक गोष्टींकडे लक्ष देऊन त्याला माइंड गेम मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागेल. कारण समोर रुपेश गवळी सारखा अनुभवी बॉलर आहे. प्रथमेशच्या बॅट मधून फटका भारी आहे, चाललाय चेंडू सीमा रेखा पार. टीम वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतराळ बर्डीचा पहिला चौकार आणि रवी लोभी दादांचं स्वागत करणारा हा पहिला चौकार. प्रथमेश डायरेच्या बॅट मधून सुरुवात भारी झाली. रुपेश गवळी सारख्या अनुभवी गोलंदाजावरती त्याने प्रहार करत ठोकलाय तो मात्र चौकार. रवी लोभी दादांचं आगमन या क्रीडा मंचकावरती होत आहे आणि रुपेश गवली. प्रथमेशच्या बॅट मधून फटका, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये कॅच आउट. फलंदाज पहिला इथून बाद. बिग विकेट गॉन. या दरम्यान होणाऱ्या स्पर्धेसाठी आम्ही वैष्णवी कन्स्ट्रक्शन यांचा प्रवेश या ठिकाणी निश्चित झाला आहे. बाईकची स्पर्धा आपण पाहतो त्या ठिकाणी आणि त्यासाठी वैष्णवी कन्स्ट्रक्शन सध्या त्यांच्याकडे खऱ्या अर्थात शिवसेनेचे भावी सरपंच म्हणून पाहिले जाते जयेशजी डायरे यांच्या माध्यमातून तो संघ या ठिकाणी भावी सरपंच 11 या नावाने तो संघ या ठिकाणी 20 ते 23 मे या दरम्यान होणाऱ्या पहिल्या दिवशी हा संघ या ठिकाणी खेळताना दिसेल. 3 बॉल आणि धावा संख्या ती मात्र 5. प्रथमेश आउट झाले. सागर डायरे न्यू बॅटर ऑन क्रीज आणि रुपेश गवलीच्या अगेन्स्ट एक लेफ्ट हँड डावखुऱ्या फलंदाजांचा खरं तर इथून समावेश केलेला आहे. आणि आता सागर कसा सामना करेल. रुपेश गवलीचा हा चेंडू, आणखीन एक विकेट, बॅक टू बॅक विकेट येते. झटका क्रमांक 2. कॅश प्राइज आहे प्रत्येक विकेट साठी बीड संघाला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विकेट येत आहेत. धावा संख्या सुरुवात चांगली झाली होती पण आता 2 लगातार झटके दिलेत ते मात्र रुपेश गवलीने.
कमावली तर रुपेश गवलीसाठी कुमार फुलावरे यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. 2 बॉल 2 विकेट. आता रोशन डायरे मैदानाच्या आतमध्ये आलाय. संयम राखावा लागेल. रुपेश गवळी चांगला बॉलर आहे आणि त्याच्या गोलंदाजीला खरं थोडा सन्मानही तेवढाच द्यावा लागेल, कारण रोशन आले आता रुपेश इज ऑन हॅट्रिक नाव. रोशनचा हा फटका हवेत खेळलेत. लॉंग ऑन मध्ये चेंडू. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. सिंगल रनने स्कोर इथून वाढेल. 2 विकेट गेल्यानंतर ही सिंगल धाव आली आणि 5 चेंडू मध्ये धाव आहेत त्या अवघ्या 6. स्कोर होऊ शकतो जर का फलंदाज खेळपट्टीवरती सेट झाले. पाहिजे तशी धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये उभारू शकतो आणि त्यासाठी फलंदाजांना टिकून राहणं आणि चिवट फलंदाजी करणं गरजेचं. जय डायरेच्या बॅटमधून निघालेला स्ट्रोक खंडूच्या हातामधून बघायचा आता पंचांचा निर्णय. या ठिकाणी फलंदाज आउट. फिरोज खान सरांचा त्या ठिकाणी डिसिजन होतो. बॅटर आउट. तिसरी विकेट. 6 धावा आणि 3 विकेट. पहिल्या षटकाचा खेळ इथून समा. कम ऑन डीजे. क्रॉस साठी लाईन आखण्यात आलेली आहे. 3 विकेट आणि अवघ्या 6 धावा. प्रथमेश आउट झाला. जय डायरे आउट झाला. सागर डायरे आउट झाला. आता रोशन डायरे आणि विघ्नेश डायरे. आज बॅटिंग ऑर्डर मध्ये थोडा चेंजेस होता पण फलंदाजांना टिकून राहावं लागेल. मागच्या मॅच मध्ये छत्रपती तमनाथने 64 धावांची गरज असताना आधी विकेट आउट झाल्या पण त्यानंतर बंटी भोईरने मॅच स्वतःची जबाबदारी म्हणून बॅटिंग केली आणि उद्देशने मॅच फिनिश केली. आता 1 ओव्हर मध्ये 6 झालेले आहेत. रोशन डायरे आणि विघ्नेश डायरेला चांगली बॅटिंग करावी लागेल. सुनील 11 बीड संघासमोर कधीच मॅच झाली नाही त्यामुळे या गोलंदाजीचा तेवढा अंदाज नाही. त्यामुळे समोर कोण आहे कसा चेंडू टाकतोय याकडे लक्ष देऊन आता त्यांना बॅटिंग करावी लागेल. 1 ओव्हर 6 धावा आहेत. रोशन डायरेसाठी हा चेंडू सुरुवात झाली. निर्धाव चेंडूने सांगता अवघ्या धावा आहेत त्या 6. इथे 50 धावा जरी उभारल्या ना तरी गोलंदाजांना इथून फाईट करता येते. गुंडगे संघाने ते दाखवलं. 5 ओव्हर मध्ये त्यांना 38 धावा देखील करू दिल्या नाही. अविनाश फुलवरे त्याच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. जर का विकेट हॅट्रिक आली तर गोलंदाज तयार होईल. रोशन डायरेच्या बॅट मधून वाह गुड शॉट. चेंडू सीमा पार. लॉंग लेगला चौकार. स्पर्धेमध्ये 14 वर्षाचा वैभव सूर्यवंशी शतक ठोकू शकतो. 17 वर्षाचा आयुष म्हात्रे 98 धावा करू शकतो. दिग्गज गोलंदाजांची धुलाई जर नवखे फलंदाज करू शकतात तर इथे सुनील 11 बी टीमच्या विरोधात रोशन आणि विघ्नेशला ते करावं लागेल. पुन्हा प्रयत्न तोच होता रोशनचा. पंचांनी वाईट बॉल ची उद्घोषणा इथून केली आणि 1 धाव इथून ऍड होईल. फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये पंचांकडे ज्या ज्या गोष्टींची डिमांड असेल ती त्यांनाच करणं गरजेचं आहे. कारण मैदानाची परिस्थिती ओळखून जो काही डिसिजन आपल्या विपरीत असेल त्याला चॅलेंज करणं हे फलंदाजांचं काम आहे. त्यामुळे फलंदाजांना तेवढंच अलर्ट राहावं लागणार नाही. 5 धावा इथे मात्र मिळाल्या चौकार. त्यानंतर हा वाईट. खरं तर यशने या 5 धावांनी स्कोर 2 चेंडूमध्ये 11 धावा आहेत. रोशन डायरेच्या बॅटमधून क्षेत्र मोकले. चेंडू चालला सीमा पार.
वन मोर बाउंड्री रोशन डायरेच्या बॅटमधून. ते जर दोन महत्वाचे गोलंदाज सोडले ना तर बाकी गोलंदाजांवरती अटॅक करता येईल. या अनुषंगाने रोशन डायरेने यशला टार्गेट केलं आणि यशच्या गोलंदाजीवरती आता चौकारांची खेळी साकारताना 3 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय तो धावसंख्येवरती 15. रुपेश गवळी अनुभवी होता, त्याच्यानंतर यश या नवोदित गोलंदाजासमोर आता आक्रमक रवैया रोशन डायरेचा. पुढे आला होता रोशन, समोर चेंडू ठेवला होता पंचांकडे जरूर पाहतोय रोशन. डॉट बॉल इथून आलाय. 4 बॉल स्कोर येतो 15. चांगली सरासरी आहे. येणाऱ्या 2 बॉलवरती जरी एखादा हिट त्याने लगावला 20 म्हणजे 10ची सरासरी या मैदानावरती चांगली ठरू शकते. आता पार्टनरशिपची गरज आहे. 3 विकेट आउट झाल्यानंतर संयमाने बॅटिंग करत पार्टनरशिप करणं गरजेचं आणि यश या गोलंदाजाला खरं तर जो ट्रॅक बनवला रुपेशने त्या अनुषंगाने बॉलिंग करणं गरजेचं आहे. रोशन डायरेच्या बॅटमधून हवाई सफर. खेळाडू जजमेंट करत पोहोचलाय चेंडूच्या खाली. कॅच ड्रॉप मिस्टेक केली. हातात कॅच आली असती पण धावा मिळाल्या फक्त 2 ने स्कोर वाढे 17 धावा. खतरा होता कारण रोशनची कॅच हवेत होती. महत्वाची विकेट ठरली असती पण रोशनने 2 धावांनी स्कोर पुढे घेऊन चालला आणि 5 चेंडूमध्ये धावा येतात 17. चांगली टोटल विकेट सेफ ठेवाव्या लागतील. समोर यश लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. समोर रोशन डायरे या संघाचा धुवाधार बॅटर आहे. 3 षटकार हॅट्रिक त्याने ठोकलेले आहेत आणि त्याच्या बॅटिंग मधून आता धावा येत आहेत ऑन साइडला. अनुप पोहोचलाय चेंडूपर्यंत. 2 ओव्हर 9च्या रन रेटने धावसंख्या झाली वैष्णवी कन्स्ट्रक्शन आंतरवर्डी संघाची. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा. 3 विकेट आउट झाल्यात पण 18 धावा फलकावरती आहेत. कारण रोशन डायरे विघ्नेश डायरेच्या साथीने बॅटिंग करतो. त्याला माहिती आहे की 5 ओव्हरची मॅच आहे आणि एक लॉंग इनिंग खेळावी लागणार आहे संघासाठी. जर का सुनील 11 बी टीमच्या गोलंदाजांना आपण इथून जर प्रेशर टाकलं नाही तर मात्र कदाचित या स्कोर कार्डला आपल्याला उभारी देता येणार. आणि त्या अनुषंगाने रोशन आज बॅटिंग ऑर्डरमध्ये करता इनॅट नंबर 5 वरती गेला आणि त्याला माहिती आहे की बॅटर आहेत आपल्या संघाकडे. विजय डायरे अजून डगआउट मध्ये बसलेला आहे. आदित्यलाही कदाचित आज टीम मध्ये चान्स मिळालेली आहे. रोहिदास देखील आहे, हर्षद देखील आहे, भूषण आहे. बॅटिंग लाईन डीप बॅटिंग लाईन आहे कारण या संघाचा यावर्षीचा परफॉर्मन्स भारी ठरलाय. बलाढ्य संघासमोर देखील 2 हात करण्याची ताकद या टीमने दाखवली आहे आणि तब्बल नाईट टुर्नामेंट मध्ये 2 ट्रॉफी या टीमने जिंकलेल्या आहेत. कर्जत तालुक्यात यावर्षीच्या सीझन मध्ये फार कमी असे संघ आहेत की ज्यांनी 2 नाईट टुर्नामेंट मध्ये ट्रॉफी जिंकलेल्या आहेत. त्यामध्ये या नौख्या संघाची दमदार कामगिरी करत आता कर्जत तालुक्यातील टॉप लेवलचे संघ देखील या संघाच्या विरोधात खेळण्यासाठी थोडेफार दचकतात. हे आपण बघितलेलं आहे कारण दिबा पाटील उमरोली सारख्या बलाढ्य टीमला देखील 45 धावसंख्येवरती रोखलं होतं. ते काल तलवडेच्या कॅश प्राइज आता येतं की रुपेश गवलीने जर विकेट हॅट्रिक मिळवली तर अविनाश फुलावरे यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पण त्यांच्या विरोधात फलंदाज रोशन डायरे देखील तेवढीच बॅटिंग करतोय. त्यामुळे 2 ओव्हर 18 नंतर आता इथून पुन्हा धावगतीची सुरुवात आणि गोलंदाजांवरती बॅटिंगचा फ्लो कसा असेल. 2 ओव्हर 18 धावा. फुल टॉस होता. बॅट ब्रश झाली पण मागे शॉट फाईन रेगला करता चेंडू अडवला गेला. कुठलीही धाव मिळणार नाही. शॉट खेळण्यासाठी रोशनचे प्रयत्न सुरू आहेत. एक वेगवेगळा प्रयत्न तो करत आहे. रुपेश गवळी चांगला बॉलर आहे त्यामुळे या टॉप बॉलर सुनील 11 बी टीमच्या टॉप बॉलरच्या विरोधात टॉपला जर उडवायचं आहे तर फटकेही तसेच स्ट्रोकही तसेच मारावे लागतील आणि त्यासाठी रोशन डायरे आता ही लढाई चांगली रंगेल. एका बाजूला या संघाचा मेन बॉलर रुपेश, दुसरीकडे मेन बॅटर रोशन डायरे यांच्यामध्ये सुरू असलेली लढाई ओव्हर नंबर 3 मध्ये. रोशन डायरेच्या बॅटमधून भरपूर उंच आहे चेंडू. चुकीचा जजमेंट आणि दुसऱ्यांदा जीवनदान मिळालं ते रोशन डायरेला. लक आहे आज रोशन डायरेला बॅटमधून लक आहे कारण 2 वेळा त्याला कॅचेस
हवेत बराच काळ असून सुद्धा त्याच्या कॅचेस खेळाडूंच्या हातात आले नाही आणि 2 धावांनी स्कोर पोहोचला 20 धावा. तिसरं षटक सुरू आहे. 2 चेंडू समाप्त झालेत. 20 धावा धावा फलकावरती आहेत. रोशन डायरे खरं त्या हिटसाठी प्रयत्न करतोय, पण प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 2 हिट तरी आले पाहिजेत, कारण जर का षटकार चौकार आला नाही तर धावा संख्येला पाहिजे तेवढी उंची देता येणार नाही. रुपेश गवली धावगतीमध्ये थांबलाय. पहिल्यांदा सुनील 11 बी टीमशी सामना आहे. वैष्णवी कन्स्ट्रक्शन आंथरवडी संघाचा या वर्षीच्या ट्रॉफी जिंकलेलात, त्याचबरोबर फाईट तुम्ही हारलात जिंकलात याच्यापेक्षा कसं खेळलात याकडे मात्र सर्व प्रेक्षकांचं लक्ष आहे. रोशन डारेचा हा शॉट कव्हर मधून चेंडू काढलाय, कव्हर अप केला जाईल आणि एक सिंगल इथून मिळेल. आणि आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक मिळाली आहे ती विघ्नेश डायरेला. 3 चेंडू इथून समाप्त झाले. स्कोर आहे तो मात्र 21 धावा. बॅटिंग पहिल्यांदा करतोय वैष्णवी कन्स्ट्रक्शन आंथर्ड वरेडी. आणि आता बघायचं रुपेश गवलीच्या विरोधात नवीन यंग टॅलेंटेड विघ्नेश डायरेचा धमाका कसा असेल. रुपेश 6 चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये, संपर्क नाहीये. डॉट बॉलची फेक झाली. 4 बॉल धावा येते 21. गोलंदाजी चांगली आहे, पण गोलंदाजांना फाईट करण्यासाठी स्कोर उभारावा लागेल. एखादा चेंडू जाईल, पण दुसऱ्या चेंडूवरती त्याच ताकदीने आणि त्याच उमेदीने मात्र सामना त्यांना करावा लागेल. 4 बॉल 21. गोलंदाज रुपेश गवळी. विघ्नेश डायरेच्या बॅट मधून निघालेला फटका लॉंग ऑफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि एका टप्प्याने चेंडू कॅरी करत असताना धावा मिळाल्या 2. स्कोर 2 ने वाढलाय. धावा संख्या ती मात्र 23. 5 चेंडू संपले रुपेश गवळीचे. 2 षटके या मेन बॉलरची होती. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 6 दिल्या होत्या आणि या 5 चेंडू मध्ये दिल्या धावा 5. म्हणजे 11 चेंडू मध्ये 11 धावा रुपेश गवलीने खर्च केल्यात आणि 3 विकेट त्याने कमावल्यात. 11 बॉल मध्ये 11 दिल्या. त्याचा स्पेल आता शेवटच्या बॉल वरती आहे. गती कमी होती. परफेक्ट शॉट आणि परफेक्ट शॉटचा रिझल्ट कॅच ड्रॉप. खंडूने इथे कॅच ड्रॉप केली. धावा इथून मिळाल्या फक्त 1. एक धाव इथून घेतली गेली. ओव्हर इथून समाप्त झाली. 3 ओव्हर मध्ये धावा संख्या धावा फलकावरती टोटल 24 धावा. 3 ओव्हर स्कोर कार्ड वरती धावा आहेत 24. चला यानंतर होणारा सामना असेल, मी दोन्ही टीमला इन्व्हाइट करेल. वडवली आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल जय हनुमान नेवाली. शहीद भगतसिंग वडवली आणि जय हनुमान नेवाली दोन्ही टीमचे कर्णधार आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. आणि आता 3 ओव्हर मध्ये 24 धावा संख्या. आणि गोलंदाज रुपेश गवलीचा स्पेल आता समाप्त झालाय. थोडा रिलॅक्स फलंदाजासाठी वेळ जरूर आहे, त्यामुळे येणाऱ्या 2 षटकामध्ये आता त्यांना तशीच आक्रमकतेने बॅटिंग करावी लागेल. खंडूने खरं तरी चुकी केली, कारण विघ्नेश एक यंग टॅलेंटेड बॅटर आहे आणि त्याचा सोडलेला हा झेल मैदानाच्या आतमध्ये मिळालेलं संधीचं सोनं आता करावं लागेल ते टीम वैष्णवी कन्स्ट्रक्शन आंथर्ड वरडीला. कॅश प्राइज आता आहे टीमसाठी. जर का कोणत्याही बॅटरने 2 चेंडू मध्ये 2 षटकार जर लगावले तर योगेश डायरे यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. गरज आहे आता या मोमेंटला त्या षटकारांची गरज आहे. 3 ओव्हर मध्ये 24 झाल्यात. 2 ओव्हर मध्ये किमान 25 ते 26 केल्या. 50 पर्यंत जरी संघ पोहोचला तरी सुनील 11 बीड या संघाशी 2 हात करण्यासाठी तेवढी धावसंख्या पुरेशी ठरेल. अनूप आलाय, आणखीन एक नवोदित गोलंदाज. बऱ्याच दिवसानंतर अनूप मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे षटक कसं पडेल याचा विचार सर्वप्रथम त्याच्या मनामध्ये आला असेल. आणि समोर देखील विघ्नेश डायरे कधी दोघांमध्ये द्वंद्व झालेलं नाही, त्यामुळे अंदाज नाहीये की बॅटचा फ्लो कसा होईल, शॉट कसे बसतील. पण चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाजांनी अधिकचा वेळ खर्च करू नका. 3 ओव्हर स्कोर येतो 24. पहिला चेंडू पंचांकडे अपील होती खेळाडूंची. डॉट बॉल खेळून आता चालणार नाही, कारण 24 धावा फलकावरती आहेत. 11 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि येणाऱ्या 11 बॉलवरती खरं तर ते सिक्सर मारावे लागतील, कारण 19 चेंडू मध्ये अजून एकही षटकार आलेला नाहीये. विजय डायरे डगआउट मध्ये, त्यामुळे फलंदाजी डीप आहे. आता दोघांनाही
थांबून चालणार नाही, इथून आक्रमण करावं लागेल. फुल टॉस होता, मिस केला विघ्नेशने, दांडी गुल केली आणि फलंदाज इथून आउट. डीजे बजाव. आता या चेंडूवरती षटकार जाईल असं त्यालाही वाटलं होतं. विजय डायरेच्या बॅटमधून आल्या चेंडू ऑन साइडला, काऊ फेस मध्ये फिल्डिंग मिस्टेक झाली, दुसरीचा कॉल होईल का? थांबले दोन्ही बॅटर. सिंगल इथून घेतली. 25 धावा, 3 बॉल इथून समाप्त झाले. आता 9 बॉल आहेत. 9 बॉल मध्ये तरी किमान 25 जरी आल्या, 50 धावा या मैदानावरती हव्यातच, कारण मागच्या मॅच मध्ये 66 धावा जवळपास चेस झाल्या. त्यामुळे इथून तो आकडा जो वैष्णवी कन्स्ट्रक्शन आंतरवरील हवाय 50 धावा, तिथपर्यंत तरी मजल मारेल का संघ? 9 बॉल अजून शिल्लक आहेत. रोशन डायरेचे प्रयत्न सुरू आहेत. शॉट फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडूने टर्न घेतलाय, लॉंग स्टॉप कडे चेंडू इथून अडवलाय. 2 धावा इथून मिळालेल्या आहेत. 2 धावांनी स्कोर वाढतोय. 27 धावा टीम वैष्णवी कन्स्ट्रक्शन आंथाड वरडीच्या. अजूनही रवी लोभी दादा यांना विनंती करेल, रवी दादा आपला सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय, सो प्लीज आपण मंचावरती यावं. शादाब नजेबाईंना मी विनंती करेल, शादाब भाई आपण रवी लोभी दादांचा सत्कार करावा. कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे आदरणीय सदस्य रवी लोभी साहेबांचा सन्मान करावा. आणि कोलारे गावचे उद्योजक आदरणीय जयवंतजी हजारे अर्थात जेडी भाईंचं या ठिकाणी आगमन होत आहे. जेडी भाई आपण सन्मानाने स्टेजवरती यावं. मैदानाच्या आत घडलंय काय बघायचंय. पंचांकडे डिमांड आहे. या दरम्यान मात्र पंच तटस्थ आहेत. कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे ओरिजिनल कमिटी मेंबर सतत कार्यरत असणारे रवी लोभी दादा आणि त्यांच्या साथीला आपण पाहतोय कोलारे गावचे उद्योजक जयवंतजी हजारे, आता जेडी दादा, आकाश शिंगे, रुपेश आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आणि रोशन डायरे इथून आउट होत आहे. सत्तावीस धावा झालेले आहेत. आता स्कोर थोडा दबलेला आहे. रोहिदास मैदानाच्या आतमध्ये चाललाय, समोर अनुप आहे. स्कोर वाढवायचा आहे, ही रणनीती ठेवावी लागेल. आणि इथून धाव घेण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. अनुपचं हे षटक. 4थ्या ओव्हरचा खेळ इथून संपलाय. 4 ओव्हरमध्ये धावा आहेत 27. अवघ्या 3 धावांची ओव्हर टाकली ती गोलंदाज अनुपने, फक्त 3 धावा दिल्या. विजय डायरे आता शेवटच्या ओव्हरमध्ये स्वतःकडे स्ट्राईक राखतोय. त्याला माहिती आहे की आता एकच षटक राहिलंय आणि या एका ओव्हरमध्ये 27 धावा आहेत 4 ओव्हरमध्ये. आणि एका ओव्हरमध्ये आता किमान 15 ते 20 खेचाव्याच लागणार आहेत, कारण जो स्कोर कमी वाटतोय. 38 धावा गुंडगे टीमने वाचवलेल्या आहेत. त्यामुळे इथे 27 झाल्यात. जरी 40 पार धावा गेल्या तरी ती धावा संख्या डिफेन्स होऊ शकते, कारण गुंडगे टीमने ते करून दाखवलंय. तर वैष्णवी कन्स्ट्रक्शन आंथरवाडी टीमकडे देखील ते बॉलर आहेत.
आणि बीट टीमचा गोलंदाज आतिश रुटे बॉलिंग मार्क वरती आलाय. शादाबाई आपण हे सत्र समाप्त झालं की पाहुण्यांचा सत्कार या ठिकाणी जरूर करू. आणि शहीद भगतसिंग वडवली आणि जय हनुमान नेवाली टीमचे कर्णधार आपण दोघांनीही टॉस साठी यावं ही आपल्याला शेवटची सूचना आहे. 4 ओव्हर 27. 5व्या ओव्हरला इथून सुरुवात करेल आतिश आणि त्याचा सामना करेल तो विजय डायरे. विजय डायरेचा शॉट विकेट इथून आली आहे 27 धावसंख्येवरती. मात्र तब्बल 5वा फलंदाज इथे आउट होत असताना बॅटर विजय इथून आउट. कमॉन डीजे वाला भाऊ. भूषण डायरेच्या बॅट मधून खंडूने पकडली कॅच आणि आणखीन एक झटका. 7वी विकेट इथे आउट होत असताना भूषण डायरे देखील परतला. कमॉन डीजे. फलंदाजांना विनंती फलंदाज अमोल आपण लवकर चला. 2 बॉल 2 विकेट. विकेट अटीच्या उंबरठ्यावरती आतिश रुठे हा गोलंदाज. 27 धावा फक्त आहेत. शादाबाई नजे पुरस्कृत आमदार चषकाची ही तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीमध्ये खरं तर पहिल्या फेरीतील तिसरा सामना आहे ग्रुप डी मधला आणि फक्त 27 धावा. विकेट अटीच्या उंबरठ्यावरती आतिश रुठे. समोर येतो अमोल जाधव. अमोल जाधवचा फटका हवेत आहे. कॅच ड्रॉप केले. विकेट हॅट्रिक गमावली आतिश रुटेने. 2 धावा मिळाले. 29 धावा झालेल्या आहेत. आता 3 बॉल बाकी आहेत. 7 विकेट इथून आउट झाले. सातत्याने आउट होणारे विकेट. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट गमावल्या होत्या वैष्णवी कन्स्ट्रक्शन आंथरड वरेडीने. म्हणजे जी सलामी पॉवरफुल व्हायला हवी होती तिथे 3 विकेट गमावल्या. आता स्कोर थोडा कमी झाला 29 आहेत पण अजूनही 3 बॉल आहेत. 3 बॉलवरती जरी 29ला 40 मध्ये कन्वर्ट करण्याची ताकद अमोल जाधवला ठेवावी लागेल. आतिश रुटे गोलंदाजी मार्कवर. अमोल जाधवचा फटका. समोर रुपेश गवळी. एक सिंगल. धावा 30. बॉल राहिलेत फक्त 2. 30 धावा आहेत. 2च बॉल राहिलेत. 30 चेंडूंचा खरं तर हा 5 षटकांचा खेळ होता. 28 चेंडू संपलेत आणि 30 धावा आहेत 7 विकेटच्या मोबदल्यात. पहिलीच इनिंग आहे पण थोडी अडखळणारी बॅटिंग झाली वैष्णवी कन्स्ट्रक्शन आंथरडवडी संघाची. आणि आता 5वा चेंडू रोहिदास साठी थोडा खाली होता. बॅट बॉल कॉन्टॅक्ट नाही. डॉट बॉल. लास्ट बॉल आता इथून असेल. फक्त एक चेंडू राहिलाय. 30 धावा झालेल्या आहेत. किमान तो षटकार जो मागच्या 29 चेंडूवरती आला नाही. एकही 6 आला नाही. तो शेवटच्या बॉलवरती देखील षटकार रोहिदास लगावणार काय बघायचं. खाली अलंग द कार्पेटने चेंडू रुपेश कडे. थोडी मिसफील झाली. फंबल करतोय. दुसरीचा कॉल आहे आणि अमोल जाधव बघायचं. पंच सांगतात की बॅट्समन इथे पोहोचलाय. 32 झाल्यात आणि 33चं टार्गेट इथून सेट झालंय. ते मात्र टीम सुनील 11 बीट साठी. शहीद भगतसिंग वडवली आणि जानमन नेवाले आपण टॉस साठी या. आणि मी विनंती करेल शादाबाई नजे यांना. शादाबाई अबिद भाई खोत यांच्या शुभ हस्ते कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सदस्य रवी लोभीदादांचा सत्कार. अबिद भाई आपल्या शुभ हस्ते रवी लोभीदादांना आपण सन्मानित करावं. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक शादाबाई नजे
यांनाही विनंती करेल शादाबाई आणि अभितबाई आपल्या शुभ हस्ते रवी लोभी दादांचा सन्मान करावा. मागील 10 वर्ष आपण रवी लोभी दादांना पाहतोय. कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सदस्य आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण मुख्य मंचकावरती करतो. आमदार चषकामध्ये रवी दादा आपलं सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर मी विनंती करेल शादाबाई नजे आणि अभितबाई यांना की कोलारे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा उद्योजक आदरणीय जयवंत हजारे अर्थात जेडी दादांचा सत्कार अभितबाई खोत यांच्या शुभ हस्ते इथे केला जाईल. मी विनंती करेल जयवंत हजारे दादांना कोलारे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा उद्योजक जयवंत हजारे दादांचा सत्कार आमदार चषकामध्ये केला जाईल. अभितबाई खोत यांच्या शुभ हस्ते सहर्ष स्वागत जयवंत हजारे दादा. शहीद भगतसिंग वडवली आणि जय हनुमान नेवालीचे कॅप्टन आपण टॉस साठी या. उशीर कोणत्याही कॅप्टनने करू नका आणि आल्यानंतर लगेच आपण आम्हाला इन्फॉर्म करा. स्कोर फार कमी आहे. 5 ओव्हरमध्ये फक्त धावा उभारल्यात. त्या मात्र 32 आणि 33 धावांचं टार्गेट इथून सेट झालं. आता या धावा डिफेन्स करण्यासाठी विपक्षी टीमला ऑल आउट कसा देता येईल याचा विचार वैष्णवी कन्स्ट्रक्शन आंतरडवाडीला करावा लागेल. कारण जर त्या संघाने 7 विकेट कमावलेले आहेत 10 विकेट घ्याव्याच लागतील अशी प्लॅनिंग त्यांना बनवावी लागेल. कारण इथे स्कोर कमी आहे. चेंडू धावा जणू काही सारख्याच आहेत. त्यामुळे इथे जर विकेट घेतला तर सामना आपल्यासाठी बनू शकेल आणि ती चमकदार कामगिरी करण्यासाठी गोलंदाजांना तसा प्रयत्न करावा लागेल. शहीद भगतसिंग वडवलीचे कर्णधार विशाल इथे पोहोचलेले. जय हनुमान नेवालीचा कर्णधार अजिंक्य माझा आवाज पोहोचत असेल तर टॉस साठी आपण लवकर या. अन्यथा उशिरा येणाऱ्या संघाला आयोजकांच्या वतीने पेनल्टी देण्यात येईल. वैष्णवी कन्स्ट्रक्शन जर हा सामना जिंकला तर संघ मालकाकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज या टीमला दिलं जाईल याची नोंद घ्या. 33 धावांचं लक्ष इथून देण्यात आलेलं आहे आणि बघायचं की 33 धावसंख्या आता कशी वाचवली जाईल की ती धावसंख्या चेस केली जाईल. रुपेश गवली आणि त्यांच्या साथीला अर्धशतकवीर हाफ सेंचुरी ज्याने टेनिस क्रिकेटमध्ये कर्जत तालुक्यात खेळत असताना केली आहे तो आतिश रुटे रुपेश गवळीच्या साथीने. हे दोन मेन बॅटर आहे आणि त्यांच्यावरती खरं तर त्यांनी गेम प्लॅन केला असावा की लवकर मैदानाच्या आतमध्ये जाऊन लवकर हा सामना फिनिश करावा. पण आता त्या बलाढ्य 2 फलंदाजांना नामोहरम करण्यामध्ये पहिला गोलंदाज इथून सक्सेसफुल होईल काय बघायचं. खुरमबाई सर्व ठिकाणी पाहणी करत असताना शादाबाई नजे पुरस्कृत आमदार चषकामध्ये हा सामना 30 चेंडू 33 धावसंख्येचा टार्गेट असेल आणि जय हनुमान नेवाली टीमचा कर्णधार अजिंक्य अक्षय आपण जर इथे आला असाल तर टॉस साठी लवकर आपण उपस्थित राहा. कॅप्टन इथे आलेला आहे तर मी जयवंतजी हजारे जेडी दादांना विनंती करेल की पुढील मॅचचा टॉस दादा आपल्या शुभ हस्ते करावा. विशाल आपण टॉस बॉक्समध्ये यावं. त्याचबरोबर जय हनुमान नेवालीचे देखील कॅप्टन आहेत. योगेश सर आपण प्लीज जॉईन व्हा. जिथे जयवंतजी हजारे आता जेडी बाईंच्या हस्ते करतोय आपण टॉस. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. जेडी बाई त्या ठिकाणी उपस्थित आहेत. कोलारे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच जयवंतजी हजारे यांच्या शुभ हस्ते करतो आपण टॉस. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी केला जातोय. मराठे बडवली आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहता जय हनुमान नेवाली या 2 टीम दरम्यान जेडीबाई यांच्या शुभ हस्ते आपण पाहता हा टॉस. हेड इज अ कॉल. मराठे बडवलीचा कॉल आहे आणि हेड आहे. डिसिजन आपला काय असेल. ओके दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मॅच कडे. आज भरपूर उशीर झालाय. मान्यवरांना विनंती या आपण व्यासपीठावरती. आणि दोन्ही टीम आपले कर्णधार आपण खुरमबाई यांच्याशी संपर्क साधा आणि त्यानंतर तुमची मॅचला सुरुवात होईल.
थँक्यू अजय सर. आपण पाहताय या ठिकाणी पहिल्या सत्राचा खेळ समाप्तीनंतर अगदी आपण पाहताय पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी टीमनं धाबा बनवला त्या 32-33चं टार्गेट. पहिला बॉल लोअर फुल टॉस, इथे मात्र चान्स बनला होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करत होता परंतु त्याच्या अगदी बाजूनं बॉल निघून गेला डीपमध्ये. तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहू शकता रुपेश गवळी आणि त्याच्या साथीनं आतिश रुटे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव, सॉरी पहिल्या बॉलवरती सिंगल आणि त्यानंतर सेकंड बॉलवरती दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एकंदरीत 3 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना संयमी इनिंग मैदानाच्या आतमध्ये साकारायची आणि त्यासाठी आता खऱ्या अर्थानं आपण पाहताय दोन्ही फलंदाज ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. पहिल्या बॉलवरती सिंगल आल्यानंतर स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं आणि त्यानंतर रुपेश गवळीचं खऱ्या अर्थानं झेल कॅरी होणं गरजेचं होतं परंतु हा झेल ड्रॉप झाल्यानंतर 2 धाबा तिथून पाहायला मिळतात. तुमच्याकडे ज्यावेळी कमी धाबा बचाव करण्यासाठी असतात त्यावेळी तुम्हाला फिल्डिंगमध्ये चांगली चमकदार कामगिरी करणं गरजेचं असतं. फिल्डिंगमध्ये झेल कॅरी करणं त्यानंतर या धाबा बचाव करणं फार महत्त्वाचं असतात. वैष्णवी कन्स्ट्रक्शन वरेडी अंतरट टीमला हे करावं लागेल. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप चांगला बॉल अगदी आपण पाहताय रुपेश गवली फक्त बॉलकडे पाहत राहिला. बॅट अगदी आपण पाहताय ड्रिल झाली होती परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाहीये. इथून डॉट बॉल पाहायला मिळतो. हे डॉट बॉल जर का आले ना तर मात्र या मॅचमध्ये प्रेशर जरूर आपल्याला पाहायला मिळेल. ते स्वर्गीय सुनील 11 बीड टीमच्या बीड टीमवरती. आणि इथून देखील आपण पाहताय आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल थोडंसं बॅकफुटवरती ढकलण्याचं काम केलं जातं. आतिश रुटेला नॉट स्ट्राईक आल्यानंतर रुपेश गवळीच्या विरोधामध्ये टाकलेले हे अगदी बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज विघ्नेश, काय जबरदस्त गोलंदाजी P1च्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते विघ्नेशची. इथून देखील चांगला बॉल, शॉर्ट बॉल होता परंतु ज्या उचलीची अपेक्षा होती ती उचली इथे प्राप्त झाली नाहीये. पडल्यानंतर बॉल अगदी आपण पाहताना थोडासा खाली राहिला आणि मात्र जो पुल करायचा होता फलंदाजाला तिथे मात्र हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश गवलीला इथून खऱ्या अर्थानं आपण पाहताना कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागेल. अगदी जर पाहायला गेलं तर शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. मोठा फटका ऑन साईडला टर्न केलाय बॉलला. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये, बॅकहँड एरिया शोधले, बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. रुपेश गवलीनं अखेर शेवटच्या बॉलवरती ठोकलाय विघ्नेशच्या विरोधामध्ये हा चौकार. चोवीस चेंडूचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 26 धावांची गरज आहे. पहिलं षटक अप्रतिम होतं. आपण पाहिलं गेलं जर शेवटच्या चेंडूवरती चौकार आला नसता तर एक चांगलं षटक पॉवर प्लेचं त्या ठिकाणी मानलं गेलं असतं. आत्ताही पाहिलं गेलं तर सुंदर षटक फेकलं गेलं आहे का तिथे 9 धावा त्यांनी खर्च केल्यात पण चांगलं षटक आपण पाहतोय 7 धावा खर्च केल्यात आणि विजय इथे पाहतो आपण चांगला चेंडू या ठिकाणी टाकला जातोय अप्रतिम. इथे जर आपण पाहिलं गेलं इथे हो ताकद आहे दमखम दाखवावी लागेल या ठिकाणी. पुन्हा एकदा दूरवर चेंडू डॉट चेंडू निर्धाव चेंडू पाहतो आपण. आतिश आणि रुपेशी सलामीची जोडी मैदानावरती पाहतोय. 2 खेळाडूवरती
ही मदार असेल धावसंख्या पार करायची, पण हम भी किस्से कम नाही आहे. लिंबू टिंबू समजू नका आम्हाला, कारण या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये सध्या तरी आम्ही पॉवरफुल कामगिरी केली. भल्या भल्या संघाला नामोहरण केले, मोठ्या संघाबरोबर खेळून काहीशा गोष्टी शिकल्या गेल्यात, क्रिकेटचा अभ्यास केलाय या गोलंदाजाने. इथे पाहतो दूरवार चेंडू, चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो आहे. एक सिंगल अतिच्या खात्यामध्ये, एक सिंगल संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती स्कोर कार्ड वरती 8 या आकड्यावरती. चांगली सुरुवात आपण पाहतो आहे. अशाच पद्धतीने कामगिरी केली होती सोमसाई 11 श्री 11 गुंडगे संघाने. त्या 38 धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला थांबवलं होतं आणि तिथे पाहतो कमबॅक करून मिळून दिलं होतं आणि संघाला विजयपथावरती नेलं होतं. म्हणजे या मैदानावरती धावांचा पाठलाग करत असताना दमका लागते. पहिला सामना सोडला तर इतर सामन्यामध्ये धावांचा पाठलाग करत असताना नेहमीच आपण पाहतो संघ अडचणीत दिसलाय. इथे चांगला फटका रुपेशच्या बॅटमधून चेंडू निघतो आहे. विजय त्या ठिकाणी तैनात. एक सिंगल या ठिकाणी घेण्यात आली आहे. एका सिंगलने 9 धावा धावफलकावरती आहेत. चांगली चांगली गोलंदाजी आहे. आज पाहतोय खऱ्या अर्थाने करामत केली होती नायरा 11 बीड संघाने, कारण जेव्हा ते प्रथमतः गोलंदाजी करत होते आणि त्यावेळी 3 षटकामधले पहिले 2 षटक आपण पाहतोय निर्धाव ते मेडन षटक टाकण्यात आले होते. इथे पुन्हा एकदा बैठक मारण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू आला, अफलातून गोलंदाजी आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जय डायरे अफलातून कामगिरी करतो, सुरेख कामगिरी करतो आहे. आत्तापर्यंत आतिशला हात खोलो करून दिलं नाही आहेत. इथे अफलातून चेंडूचा मारा करत असताना सध्या तरी पाहतोय आंबी किस्से कम नाही आहे, अभी पिक्चर में दवा किया मेरे दोस्त हे सांगत असताना चांगली कामगिरी चांगली गोलंदाजी या ठिकाणी करतोय. इथे आपण पाहतो शॉर्ट टर्नमॅनला शतरक्षा थोडीशी चुकी या ठिकाणी पाहिली गेली. एक धाव या ठिकाणी पूर्ण करण्यात आली आणि एका धावेने आपण पाहतोय धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 या आकड्यावरती. अजून या 18 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. थोडं फास्ट घ्यायचं आहे. 10 धावा झाल्या दादा, 33 धावांची गरज होती. आता 18 चेंडू 23 धावांची गरज आहे. मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण होणार, कारण हे तिसरं षटक खूप महत्त्वाचे असेल, कारण यानंतर आपण पाहतो आताच फील्ड 2 षटकानंतर खुलले गेलेले आहेत. पॉवर प्लेचे दोन्ही षटकं सुरेख या ठिकाणी पाहतो आहे. जिथे अजय फील्ड रेडिक्शन होतं फील्डचा आपण पाहतो आहे, पाबंदी होती तिथे चांगली गोलंदाजी झाली. जिथे हात खोलण्याचा जो मोका होता तिथे धावसंख्या आली नाही. आता तर फील्ड पसरली गेली. आता इथे आपण पाहतो गोलंदाजांना फक्त ना फक्त इथे काय असतो, जेव्हा लो स्कोर मॅच असते ना आपले गोलंदाज विकेट घेण्याच्या पद्धतीने जातात. पण क्रिकेटमध्ये पाहिलं गेलं तर जेवढे डॉट चेंडू तुम्ही टाकाल ना तेवढे खूप महत्त्वाचे. ते विकेट घेणं गरजेचं नाही आहे. तर तिथे प्रत्येक चेंडू निर्धाव कसा पडेल, निर्धाव पडत असताना दबाव होतो, दबाव पडला तर आरामात आपण पाहतोय विकेट भेटतात. पण इथे आपण प्रत्येक वेळी प्रत्येक गोलंदाज आपण पाहतोय का त्यांना विकेट अलाउट करायचा हिशोबात असतो. पण आपण पाहतो कारण 18 चेंडू आहेत, इथे 10 विकेट घेण्यापेक्षा इथे आपण पाहतो प्रत्येक चेंडू डॉट कसा टाकावा यावरती सर्वांचं लक्ष असेल. जाऊया गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज सज्ज झाला आहे तो विजय. इथे चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो, जोरदार अपील करण्यात आलेली आहे. बैठक मारण्याचा गरज होती, पॅडल आपण करायची गरज होती का प्रश्नचिन्ह असेल. इथे डॉट चेंडू, आता 17 चेंडू आणि 23 धावांची गरज. एक मोठा फटका स्कोरला आपण पाहतो जो पुढे तो लेवलला आणून ठेवील. पण बघितलं गेलं तर इथे एक एक चेंडू जो डॉट चेंडू आहे खूप महत्त्वाचा असेल. विजय तयार, राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतो आहे. 17 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज आहे. इथे पाहतो बॅटची कडा, बॅटला स्पर्श झालं, बॅटला झाड उमाडलं चेंडूने. चुम्मा घेऊन चेंडू जाऊन पोहोचला इष्टीरच्या हातामध्ये. पहिला झटका, पहिला हादरा, पहिला गडी गारत, पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज झाला मार्गस्थ, पहिल्या फलंदाजची झाले हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त.
चला नेवाली संघाचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. नेवाली संघाचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. विजय तयार. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानात रवाना झालाय तो रुपेश लोभी. इथे पाहतो बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. जे लोभी मैदानावरती गेला, ज्या फटक्याची गरज होती तो षटकार या ठिकाणी खेचलाय. धावसंख्येला पाहतो मदत देत असताना, धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक महत्वपूर्ण षटकार ठोकलाय. धावसंख्या स्कोर कार्ड 16 या आकड्यावरती. फटका स्कोरला आपण पाहतो ताब्यात आणू शकतो. आता इथे उर्वरित 15 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज. जर विजयाने ब्रेक थ्रू मिळवून दिला होता. इथे खराब चेंडू फेकला, समोर तगडा फलंदाज होता त्याला खराब चेंडू या ठिकाणी टाकला. उद्या ओरपी चेंडू, बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. आता शतरक्षक त्या ठिकाणी तैनात, कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. इथे विजय सांगत असताना फलंदाजाला एक बार चले तुम्हारा बल्ला, उसके बाद घुमी मेरी गेंद, बल्लेबाज बॅक टू पवेलियन, ठोक डीजे. अच्छा हो हसीनो लो मैं आ गया हे सांगण्यासाठी आपण पाहतो. तर कोणासाठी असेल, फलंदाज या गोलंदाज का समोर फलंदाज डावकुऱ्या हाताचा खंडू. इथे चांगला चेंडू अप्रतिम चेंडू विजयने. तो जो षटकार खाल्ला नसता ती इथे आपण पाहतो सामन्याचं चित्र खूप वेगळं असतं. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो आहे 16 या आकड्यावरती. 13 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतो 17 धावांची गरज आहे. इथे चांगला चेंडू, इथे स्लोअर चेंडू होता, फसला गेला, बॅटलाच बर्ज झाला. एसटीच्या पाठीमागे रोशन कोणत्या प्रकारची चुकी केली नाहीये. फलंदाज बाद इथे अफलातून कमबॅक केला जातो आणि 12 चेंडू आता विजयासाठी 17 धावांची गरज आहे. या धावा कशा प्रकारे होतील आपण पाहतो. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. खऱ्या अर्थ रंगात आला, कारण गंडू माघारी आलाय. इथे काय घडणार काय बिघडणार, रुपेश अजूनही मैदानावरती. येणारे 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. ठोक डीजे. आणि 17 धावांची गरज. एकनाथ माली यांचा गाणं आपल्याला या ठिकाणी आठवतंय. रंगात रंगात आली या मॅच. जरूर पाहतो आपण. इथे गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी मार्क वरती विघ्नेश, अजूनही अमोल याची गोलंदाजी बाकी आहे. सध्याच्या तुफान मध्ये असलेला अमोल, भल्या भल्या फलंदाज नामावरून करणारा अमोल. गोलंदाज तयार आपण या ठिकाणी पाहतो. पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतोय रुपेश साठी.
इथे पाहतोय एक धाव या ठिकाणी दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आपण पाहतो का आता ठरतो का या ठिकाणी आणि आपण पाहिलं गेलं या ठिकाणी आपण पाहतो फलंदाज बाद महत्वाचा गडी या ठिकाणी गारवतो रुपेश या ठिकाणी बाद झालाय आता रंगानं रंगत आली या मॅच पाहिला गेला तर फलंदाज बाद आहे पुरेपूरी आपला नवीन बॅट्समन मैदानात पाहिजे तर 11 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे नवीन फलंदाज ओमकारला आपण या ठिकाणी पाहतोय चला गोलंदाज सय्यद त्या ठिकाणी इथे पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय आणखीन एक झटका आपण पाहतो या ठिकाणी दिला जातोय जे डायरे यांच्याकडून 1000चं पारितोषिक आहे इथे चांगला विकेट आपण पाहतो या अगोदर दुसऱ्या धावचीत पाहिला गेला आणि रुपेश ती दुसरी धाव रुपेश घेणं गरजेची होती का हा एक प्रश्नचिन्ह आहे का चांगला खेळ चालू होता रुपेश चांगला खेळत होता त्याला शेवट परत मैदानात राहणं गरजेचं होतं स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यासाठी ती का दुसरी धाव या ठिकाणी घेतली यावरती खऱ्या अर्थानं प्रश्नचिन्ह आपण या ठिकाणी पाहतोय जो परत रुपेश मैदान होता अजय
खऱ्या अर्थाने एक बाजू पक्की होतीये. आपण पाहतोय स्वर्गीय सुनील 11 बीड संघाची. नवीन फलंदाज करण, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विघ्नेशचा हा पुढचा चेंडू. इथे शॉर्ट पिच चेंडू आणि इथे जेल ड्रॉप. काय घडलं मैदानावरती. एक धाव आपण पाहतोय बघा. परेश ज्योती आणि एच टीच्या पाठीमागे शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू, ज्याला सध्या आपण स्लिपमध्ये म्हणतो, 6वी विकेट या ठिकाणी गारद करण्याची खऱ्या अर्थाने ती संधी या ठिकाणी निर्माण झाली होती. एक सिंगल आली, एका सिंगलने धावसंख्या स्कोर काढा 9-15 धावांची आता गरज आहे. 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. इथे चांगला चेंडू पडल्यानंतर फलंदाजीचा चेंडू होता. अफलातून गोलंदाजी पाहतो विघ्नेशची. इथे शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. आता 8 चेंडू आणि 15 धावांची गरज. ज्या पद्धतीने अनिकेत अर्थात अनु ज्याने पद्धतीने गोलंदाजी केली त्याच पद्धतीने पाहतो विघ्नेश गोलंदाजी करतोय. इथे शॉर्ट पिच चेंडू आहे. इथे क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात. कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद. अनुच्याही पारीचा अंत आपण या ठिकाणी पाहतोय. अफलातून अपचून कामगिरी आपण या ठिकाणी पाहतोय. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 15 धावेची गरज. जरूर राजेश सर, पाहायला गेलं आपण प्रथमतः म्हटलं होतं जर सामना वाचवायचा आहे तर इथे आपण पाहतोय संघाला ऑलआउटच्या दिशेने घेऊन जायला पाहिजे होता आणि त्याच पद्धतीने पाहतो ऑलआउटच्या दिशेने हा संघ जात असताना म्हणजे त्या पद्धत तुम्ही म्हणालेत. आणि माझं म्हणणं होतं अजय सर, तुम्ही डॉट चेंडू फेका, दबाव टाका, बरोबर विकेट भेटतील. यांनी डॉट चेंडू टाकले, दबाव पडला आणि त्यानंतर रुपेशला ती धाव घ्यावी लागली. का चेंडू तिकडे डॉट होत होते त्याच्यामुळे रुपेशला ती धाव घ्यावी लागली. म्हणजे जेव्हाही तुम्ही एखाद्या संघाला दबावमध्ये टाकता, त्यांना कुठेतरी निर्धाव चेंडू फेकता, तर त्या पद्धतीने तुम्हाला पाहतोय आता विजयासाठी तुम्हाला 15 धावेची गरज आहे. इथे काय घडले काय बिघडले बघा. 23 धावांची गरज असताना षटकार आला आणि त्यानंतर पाहतोय फक्त ना फक्त 2च धावा उर्वरित चेंडूमध्ये आल्यात. चला नेवाली संघाचा कर्णधार आपण चला खुरामभाई नजे यांच्याशी लगेच संपर्क साधायचा आहे. नेवाली संघाचा कर्णधार सात चेंडू आणि 15 धावा. आऊट किती झाले? 7च झाले ना दादा. ओके, मलाही माहिती आहे कोरोना कालामध्ये शाळा बंद होत्या, तू ऑनलाईन करत होता अभ्यास. अमोल गोलंदाजी मार्कवरती सज्ज. 6 चेंडू 15 धावांची गरज आणि पहिला चेंडू या ठिकाणी खराब फेकत असताना अमोल. स्वर्गीय आर्यन स्मृती 11 चषकमध्ये आपण पाहतो आर्यन स्मृती चषकामध्ये बेस्ट बॉलर ठरला होता अमोल, पण त्या अमोलला आता इथे करामत करावी लागेल. उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज आहे पंचाच्या डावे साईडने. इथे चांगला चेंडू आपण पाहतो आणि इथे फलंदाज बाद. विकेट क्रमांक 8 आणि लाजवाब या गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची साथ. ठोक डिझे.
फोडलाय आमच्या खुरमबाई नजरेने. 6वी स्पर्धा आपण पाहतो या मैदानावरती रजनी चालू आहे. येणाऱ्या 11 ते 15ला 7वी रजनी स्पर्धा आणि 8वी रजनी स्पर्धा खऱ्या अर्थात तुमच्या सर्वांच्या भेटील. दोस्ती चषक जिथे आपण पाहतोय टी शर्ट दिले जातील आणि त्यानंतर पाहतो मालिकेसाठी बाईक. सुंदर स्पर्धा तुम्हाला पाहतोय. 20 ते 23 मे 2025 याच मैदानावरती आणखीन एक भलाट स्पर्धा दोस्ती चषक 2025. 5 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 14 धावांची गरज आहे. 5 चेंडू 14 धावा. पाच चेंडू 14 धावांची गरज. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहतोय. इथे विकेट भेटणार का? आणखीन एक विकेट आपण या पाहतोय धावाच्या स्वरूपात. आणखीन एक विकेट. विकेट क्रमांक 8. इथे आता 8वा फलंदाज बाद झालाय. ते 4 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. इथे चांगला चेंडू आपण पाहतो आता. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. मॅच रंगात आले. अफलातून चेंडू गुडल्या स्पॉटवरती टाकला. चेंडू खालवर राहिला गेला. पहिल्यांदा झाला तो चेंडू काही समजला नाही आणि खऱ्या अर्थाने चेंडू समजणे खूप गरजेचं होतं. बॅट आणि चेंडूचं टायमिंग जुळणं गरजेचं होतं. इथे टायमिंग जुळलं नाही आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अमोल अफलातून गोलंदाजी. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 2 आणि विजयासाठी 14 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 14 धावा. दोन चेंडू आणि 14 धावाचे अमोलला का दिलं? स्वर्गीय आर्यन 11 या चषकामध्ये चषकाचे संयोजक कमिटी मेंबर जयवंत हजारे सर, आकाश शिंगे, अमित कल्पेश, अकाउंटंट कल्पेश या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांनी पाहिलं या खेळाडूला. इथे बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक त्या ठिकाणी थोडासा निसट्ट काम करतोय. चेंडू गेला सीमारेषे पलीकडे. 4 धावा आपण पाहतो. येणारा 1 चेंडू आणि विजयासाठी 10 धावेची गरज आहे. 1 चेंडू आणि 10 धावा. इथे दांडीगुल 9वा विकेट आपण पाहतोय या ठिकाणी. आणि अफलातून कामगिरी आपण या ठिकाणी पाहतोय. मी सांगितलं धावांचा पाठलाग या ठिकाणी होताना खऱ्या अर्थाने दमखम लागली जाते. आणि दमखम या ठिकाणी लागली गेली आहे स्वर्गीय सुनील बीड या संघाची. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. धावसंख्येचा बचाव केलेला